नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी माझ्या व्यसनमुक्तीच्या कार्यात म्हणजे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र येथे मी वरिष्ठ समुपदेशक म्हणून काम करतो. त्या कार्यात व्यस्त असतो आणि त्यामुळे मला रोज विश्लेषणात्मक राजकीय विश्लेषणाचे जे मी व्हिडिओ बनवतो कॉमन मॅन नावाने, ते रोज बनवता येणं शक्य होत नाही. माझ्या अनेक दर्शकांनी विचारणा केली आहे की आपण रोजच्या रोज विश्लेषण का करत नाही, आणि त्यावर म्हणून मी हे स्पष्टीकरण देऊ इच्छित आहे. मी 2-3 दिवसांनी 3-4 दिवसांनी सर्व घटनांचा एकत्रित आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि राजकारणामध्ये तसं तर क्षणाक्षणाला काहीतरी घडत असतं. होय, क्षणाक्षणाला काहीतरी घडत असतं आणि इतक्यातल्या या 2 दिवसातल्या घटना मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यातली एक घटना आहे, सगळ्यात पहिली घटना आहे ती यादवांची. योगेंद्र यादव हे जे समाजवादी कार्यकर्ते म्हणतात स्वतःला, जे अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून पुढे आलेले आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून पुढे आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी दिल्लीमध्ये यश मिळवलं ते आपणा सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याबरोबर असणारे योगेंद्र यादव आता त्यांच्यासोबत नाही आहेत. याची देखील राजकीयच कारणं आहेत की अरविंद केजरीवाल हे आपल्यासोबत आपल्यापेक्षा मोठे होऊ शकतील असे लोक ठेवत नाहीत. जे ताटाखालची मांजर असतील तेच त्यांना आवडतात आणि त्यामुळे योगेंद्र यादव हे बाहेर पडले. कशा पद्धतीने पडले, का पडले, त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनेल. तर असे योगेंद्र यादव यांच्या अकोला येथील सभेत बराच गोंधळ झाला आणि ही पहिली घटना अकोल्याच्या सभेतल्या गोंधळाची. आणि दुसरी घटना आहे चौथी आघाडी. म्हणजे पहिली आघाडी आहेच युती, दुसरी महाविकास आघाडी, तिसरी बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे या मंडळींची, आणि आता ही चौथी आघाडी प्रकाश शेंडगे, होय ओबीसी महासंघाचे प्रकाश शेंडगे यांची चौथी आघाडी. आणि त्यांच्याबरोबर आहेत आनंदराज आंबेडकर, जे रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. या घटनांचं जर विश्लेषण करायचं म्हटलं, हो या घटनांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की ह्या ज्या काही आघाड्या उघडल्या जात आहेत त्यांचा नेमका हेतू काय आहे. तिसरी आघाडी आणि चौथी आघाडी याबद्दल बोलेल. जे प्रस्थापितांच्या आघाड्या आहेत त्याबद्दल तर आपण बोलतोच नेहमी, पण तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि या सगळ्यांचा रोख कुणाकडे आहे हे महत्वाचं आहे. रोख कुणाकडे आहे. प्रस्थापित पक्ष एकमेकांना मदतही करतात, एकमेकांना पाडायचाही प्रयत्न करतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्नही करतात आणि ते रोजच्या रोज आपण बातम्यांमध्ये ऐकत असतो. आयाराम गयाराम युतीमधले आणि महाविकास आघाडीमधले वाढलेले आहेत. आणि आता महत्त्वाची गोष्ट अशी की माझं निरीक्षण असं आहे की प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सबके गले की हड्डी बनलेले आहेत. सबके गले की हड्डी, बघा हा शब्दप्रयोग मी मुद्दाम वापरतोय. सबके गले की हड्डी. गले की हड्डी हा वाक्प्रचार आपण नेहमी वापरत असतो. गले की हड्डी याचा अर्थ गिळता येत नाही, काढता येत नाही, अशी अवघड दुखणं. ते प्रकाश आंबेडकर सबके गले की हड्डी बनलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी जो दरारा 19च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पसरवला होता, जो दबदबा त्यांचा कायम झाला होता, वंचित बहुजन आघाडीकडे ज्या पद्धतीने मतदान आलं होतं त्यामुळे सगळ्यांचेच धाबे दणाणले होते, हे माहितीच आहे आपल्याला. त्यानंतर आत्ता 24च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची प्रचंड पिछेहाट झाली आणि त्याची कारणं देखील मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे. पण आता प्रकाश आंबेडकरांनी नव्या जोमाने भरारी घेतलेली आहे आणि ती भरारी सुरुवात झाली आहे ती त्यांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेने. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रकाश आंबेडकर सबके गले की हड्डी कसे आहेत हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. तुम्ही ते नीटपणे लक्षात घ्या. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना जास्ती जागा दिल्या आपल्या आघाडीत घेऊन,
तरी देखील अडचण वाटते या लोकांना, कारण त्यांना प्रकाश आंबेडकर यांचं वर्चस्व प्रस्थापित होऊ द्यायचं नाही आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओतच सांगितलं की काँग्रेसचं जे मधुसूदन मिस्त्रींनी जो शब्दप्रयोग केला होता की आंबेडकर नावाची गरज नाही, खरं तर ते असं म्हणू शकत होते की प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची आम्हाला गरज नाही किंवा वंचित बहुजन आघाडीची आम्हाला गरज नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलणी करत नाही आहोत, हे म्हणू शकले असते. पण त्यांनी आंबेडकर नावाची आता आम्हाला गरज उरली नाही असा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेता मी मुद्दाम म्हणतो, याचं कारण ते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढले होते, म्हणजे ते बऱ्यापैकी काँग्रेसमध्ये त्यांचं मानाचं स्थान आहे. त्यांनी ज्यावेळी असे उद्गार काढले त्यावेळी महाराष्ट्रातले सतत फुले शाहू आंबेडकर हे नाव घेणारे नेते देखील उपस्थित होते. मी मागच्या व्हिडिओमध्ये कालच्याच फोटो जो ठेवला आहे वर्तमानपत्रात जे लावलंय त्याच्यात बघितलं असेल, वर्तमानपत्राला फोटो आहे. आता या बातमीची पुष्टी मी का करत नाही, कारण कुठल्याही प्रस्थापित मीडियाने ही बातमी दिली नाही, तर एका वर्तमानपत्रात छापून आलेली सूत्रांकडून मिळालेली ही बातमी आहे. काल चौथ्या आघाडीची स्थापना प्रकाश शेंडगे भाषण करत होते आणि त्यांच्या शेजारी आनंदराज आंबेडकर उभे होते. मला एक प्रश्न पडला, ज्यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आनंदराज आंबेडकर यांना प्रश्न विचारला, शेंडगे यांना प्रश्न विचारला की त्यांना तुम्ही तुमच्या आघाडीत घेणार काय, हसलो मी मनापासून. अहो, त्यांना घेणार काय म्हणजे ते तुमच्या दाराशी आलेले नाहीत, सगळ्यात पहिली गोष्ट. हां, तुम्ही आव्हान करू शकता. आणि ते म्हणाले की हो, आम्ही आव्हान केले सगळे आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांना, संविधानवादी विचारधारेच्या लोकांना, लोकशाही मानणाऱ्या विचारधारेच्या लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचे स्वागत आहे असंही सांगितलं. मूळ प्रश्न असा आहे की आरक्षण, बहुजन आरक्षण किंवा आपण ओबीसी आरक्षण म्हणूयात, बचाव ही यात्रा सुरुवात कोणी केली? प्रकाश आंबेडकर यांनी केली. मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चाललं होतं ते आंदोलन उग्र झालं. काही वेळा पुन्हा आंदोलन थंड पडलं असं वाटलं, पुन्हा उग्र झालं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्यात आधी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की आरक्षण असं मिळणार नाही, आपल्याला सत्तेत यावं लागेल त्यासाठी. आणि त्यांचा सरळ हेतू होता की सत्तेत येऊन आपण केंद्राकडून आरक्षणाची मर्यादा वाढवून घेऊ शकतो. ती मर्यादा जी घातली गेली आहे ती काढू शकतो, ती वाढवू शकतो. मात्र मनोज जरांगेंनी प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी त्यांची मनस्थिती नव्हती, परिस्थिती नव्हती असं म्हणूयात. मग प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली असं काहींचं मत आहे. ती मराठा आरक्षण विरोधी नव्हती. 2 ताटं म्हणजे ओबीसीमधून ते आरक्षण देऊ नका असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि त्याकरता त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. प्रचंड प्रतिसाद मिळाला, जरी सोशल मीडियावर दाखवला गेला नाही, जरी न्यूज चॅनल्सनी जे प्रस्थापितांच्या हातचं भावलं आहे त्यांनी तुम्हाला दाखवलं नाही त्या बातम्या, किती गर्दी होती ती. आणि प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आता मजबूत झालेला आहे आणि महाराष्ट्रात आता मोठा धमाका होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत. आणि म्हणून हे प्रस्थापित घाबरलेत आणि त्यांनी अशा वेगवेगळ्या आघाड्या पुढे केलेल्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. प्रकाश आंबेडकरांना जर साथ द्यायची असेल तरच आता जे ओबीसी महासंघाचे प्रकाश शेंडगे आहेत ते प्रकाश आंबेडकर सोबत येतील, यांच्यासोबत यायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं ते प्रकाश आंबेडकरांना आव्हान करतायत म्हणजे दाल में कुछ काला आहे. मूळ ओबीसी आरक्षण बचाव यात्रा कोणी काढली, ओबीसींना एकत्र करण्याचं काम, जागृत करण्याचं काम कोणी केलं तर ते प्रकाश आंबेडकर यांनी. त्यामुळं ह्या आंदोलनाची धुरा, या आंदोलनाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असायला पाहिजे. आणि प्रकाश शेंडगे यांची चौथी आघाडी जी आता कथित आघाडी आहे त्यात आनंदराज आंबेडकर देखील आहे, यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जायला पाहिजे. पण त्याऐवजी ते वेगळी आघाडी स्थापन करतायत. यातच तुम्ही समजून घ्या, म्हणजे बोलविता धनी कोणी दुसरा आहे. ही जी चौथी आघाडी निर्माण होते याचा बोलविता धनी कोणता तरी प्रस्थापित पक्ष आहे आणि तो कोणता असेल सांगता येत नाही. योगेंद्र यादव, त्या घटनेचं विश्लेषण देखील गरजेचं आहे. माझं पहिलं मत आहे की ते वंचितचे कार्यकर्ते नव्हते. जे अकोल्याच्या सभेमध्ये गोंधळ घातला ते वंचितचे कार्यकर्ते नव्हते. याचं कारण त्यांच्यासोबत कुठलेही झेंडे नव्हते, कुठलेही पक्षाचे फलक दिसले नाहीत. मी सोशल मीडियावर दाखवला जाणार तो व्हिडिओ बघितला, त्यात फक्त घोषणांचा अर्धवट आवाज ऐकू आला.
आणि थोडीशी खुर्च्यांची फेकाफेक झालेली बघितली. योगेंद्र यादव यांच्यावर हल्ला वगैरे असे काही प्रकार घडलेले नाहीत, त्यांना धक्काबुक्की वगैरे देखील प्रकार घडलेले नाही. आंदोलकांचं असं म्हणणं होतं की संविधानाबाबतीत काय चर्चा झाली ते जाहीर करावे. खरं तर योगेंद्र यादव यांनी भारत जोडो ही संकल्पना मांडली असं म्हणतात आणि भारत जोडो त्या अभियानाअंतर्गत ते अकोल्यामध्ये बोलायला आले होते. त्यांना बोलवलं गेलं होतं मुळात. अकोला का हो? भारत जोडो म्हणताय तर देशामध्ये अनेक मोठी शहरं आहेत. महाराष्ट्रात निवडणूक आहे म्हणून तुम्ही महाराष्ट्रात आले, मान्य आहे. अकोला का? पुन्हा तोच प्लॅन. प्रकाश आंबेडकरांचं महत्त्व कमी करायचं, त्यांना निवडून येऊ द्यायचं नाही, त्यांच्या उमेदवाराला निवडून येऊ द्यायचं आणि महाराष्ट्रामध्ये हाच प्लॅन घेऊन हे ढोंगी पुरोगामी योगेंद्र यादव सारखे असे अनेक नावं घेता येतील. प्राध्यापिका उषा दराडे यांनी देखील एक पत्र लिहिलं आहे, डॉक्टर उषा दराडे, आणि त्यांनी आंबेडकरांना आवाहन केलं आहे की त्यांनी आंबेडकरवादी पक्षाला साथ द्यावी. त्यांनी जी काही शरद पवार यांच्यावर टीका केली होती, टीका नव्हती ती, स्पष्ट दावा होता की त्यांनी दाऊदची भेट घेतली होती कॅलिफोर्नियामध्ये, त्यानंतर विमानतळावर, आणि त्यांना सोन्याचा हार दिला गेला होता. याबाबत स्पष्टीकरण देण्याऐवजी विचारवंत, पुरोगामी विचारवंत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन मोठे झालेले आहेत, यांची विचारधारा आम्ही चालवतो असं म्हणत मोठे झाले आहेत, ते सगळे आता कुठल्या ना कुठल्या प्रस्थापित पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. आणि त्यापैकीच एक योगेंद्र यादव. अकोल्यातूनच त्यांनी सुरुवात केली याचा अर्थ उघड आहे. आणि म्हणून कदाचित वंचितच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आधी तर मी म्हणेन नव्हतेच ते, आणि असतील तर ती नाराजी व्यक्त केली आहे, पण त्याचा अजिबात बाऊ करता कामा नये, कारण कुठलीही हिंसा झालेली नाही आहे वंचितकडून. वंचित तसं करणार पण नाही. माझा विश्वास आहे वंचितच्या कार्यकर्त्यांवर की ते शांत डोक्याने, संयमाने आपल्याकडे जे लोकशाहीचे मार्ग आहेत त्या मार्गानेच आंदोलन करतील. आणि प्रकाश आंबेडकर हे देखील असं काही होऊ देणार नाहीत. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की वंचित सबके गले की हड्डी कशी बनली आहे. प्रकाश आंबेडकर यांना साथ देण्याऐवजी ओबीसींची मतं प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कशी जाणार नाहीत. आंबेडकरवादी चळवळींची किंवा दलितांची मतं म्हणूयात, मागासवर्गीयांची मतं म्हणूयात, आदिवासींची मतं म्हणूयात, जे प्रकाश आंबेडकर सोबत आहेत आदिवासी संघटना, त्यांची मतं देखील प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जाऊ नयेत म्हणून या सगळ्या आघाड्या उघडण्याचं काम सुरू आहे. आणि हे उघड उघड प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधी राजकारण चाललंय. म्हणजे एक माणूस सगळ्या प्रस्थापितांना महाराष्ट्रामध्ये धक्का देतोय आणि ती गले की हड्डी त्यांना मुश्किल जाते, म्हणून त्यांना नामोहरम करण्यासाठी अशा चाली रचल्या जात आहेत. तेव्हा वंचितच्या समर्थकांनी सावध व्हावं, अजून जास्तीत जास्त एकत्र व्हावं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपण कार्यकर्त्यांना सावध करू शकता, वंचितचे समर्थक वाढवू शकता. तरच आपल्याला प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा सत्तेत जाताना बघता येईल, पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा किंवा त्यांचा दबदबा पुन्हा एकदा तसाच कायम करता येईल. आणि असा दबदबा आवश्यक आहे राजकीय नेत्यांसाठी. असा दबदबा असला तर आपल्याला कामं करून घेता येतील आणि अन्यायाविरोधात मोठा लढा उभा करता येईल. एकंदरीतच आरक्षणाला धोका आहे, सगळ्याच प्रकारच्या आरक्षणाला. त्यामुळं सगळ्या आरक्षणवाद्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी राहावं अशी माझी विनंती आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत नाही व्हिडिओत. धन्यवाद.